अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर उद्या आहे पाचवी माळ, घटस्थापनेची पाचवी माळ आहे आणि उद्या ललिता पंचमी आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नवरात्रीची सगळ्यात दिवसांना खूप जास्त महत्त्व असतं आणि त्यातल्या त्यात पाचवी माळ, सातवी माळ, पाचवी माळ, सातवी माळ, आठवी माळ, नववी माळ याला अनन्यसाधारण महत्त्व असतं। आज तुम्हाला मी सांगणार आहे की म्हणजे उद्या ललिता पंचमी आहे, म्हणजे ललिता मातेचा उद्या जन्मोत्सव साजरी करायचा असतो। आणि आता उद्या पंचमी असल्यामुळे प्रत्येक आईला आपल्या मुलांसाठी काय उपाय करायचा आहे, काय सेवा करायची आहे ते मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे। जरूर जाऊन व्हिडिओ चेक करा। आणि उद्या सगळ्यांनी प्रत्येक घरातल्या प्रत्येक व्यक्तीने आता मी जी तुम्हाला सेवा सांगणार आहे ती तुम्हाला करायची आहे। कुठलीही सेवा करताना, कुठला उपाय करताना मनात श्रद्धा आणि विश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे की माझा देवीवर विश्वास आहे आणि श्रद्धा आहे की ती माझं काम पूर्ण करेलच। आता तुम्हाला उद्या काय करायचं आहे, जसं उद्या ललिता देवीचा उत्सव आहे, उद्या ललिता मातेचा जन्म झालेला आहे, तर उद्या तुम्हाला ललिता सहस्त्रनाम स्तोत्रम याचं पठण करायचं आहे। अर्थात ते संस्कृत मध्ये आहे, त्याचं तीर्थ तुम्हाला प्यायचं आहे। आता जगात सगळ्यांकडे हृदय आहे, म्हणजे असं कोणीच नाही की ज्याच्याकडे हृदय नाही, आणि ज्याच्याकडे हृदय नसेल तर तो जिवंतच नाही राहणार। म्हणून सांगते की उद्या प्रत्येकाने ही सेवा करायची आहे, लहानांपासून मोठ्यांपर्यंत। आता मी जी तुम्हाला सेवा सांगणार आहे त्याचं तुम्हाला तीर्थ बनवायचं आहे। उद्या तुम्हाला ललिता सहस्त्रनाम स्तोत्रम पठण करून पाण्यावर हात ठेवायचा आणि त्याचं तीर्थ तुम्हाला प्राशन करायचंय। आता तुम्ही एखाद्या ग्लासावर हात ठेवून पण प्राशन करू शकता, किंवा हे 3 बोट आहे हे असे त्या पाण्यामध्ये डिप करून पण तुम्ही जे ललिता सहस्त्रनाम स्तोत्रम आहे याचं तुम्ही पठण करू शकता। सगळ्यात आधी मी एकदाच तीर्थ करू का आणि सगळ्यांनी पिलं तर चालेल का, हे अजिबात नाही। प्रत्येकाने सेपरेट करायचं। आता ललिता सहस्त्रनाम स्तोत्रम का म्हणायचं, हृदय विकारासाठी ललिता सहस्त्रनाम स्तोत्रम अतिशय महत्वाचं आहे। हृदय विकार म्हणजे कोणाच्या हृदयामध्ये जर ब्लॉकेज असतील, 1 ब्लॉकेज असेल, 2 ब्लॉकेज असेल, त्यांनी उद्यापासून 21 दिवसाची ललिता सहस्त्रनामाची सेवा तुम्ही करा। रोज ललिता सहस्त्रनामाचं पठण करायचं आणि ते तीर्थ तुम्ही प्राशन करायचं। 21 दिवसांनंतर काय अनुभव येतो मला ते सांगा। याचे अनुभव खूप आलेले आहे। असे कितीतरी लोक आहेत जेव्हा प्रश्न उत्तर होता की बाबा कोणाच्या तरी हार्टमध्ये प्रॉब्लेम आहे, किंवा आपले बघा म्हणजे नेहमी असं होतं की कोणाचे तरी हार्टबीट एकदम फास्ट होता, कोणाच्या हार्टमध्ये होल असतं। असं जर असेल, किंवा ज्यांना बीपीचा त्रास आहे, ज्यांना टीबीचा त्रास आहे, ज्यांना दमाचा त्रास आहे, त्यांनी सुद्धा ही सेवा करू शकता। सलग उद्यापासून 21 दिवस तुम्हाला त्याचं तीर्थप्राशन करायचं आहे आणि काय अनुभव येतो ते मला तुम्ही सांगा। आता ज्यांना अडचण नाहीये, ज्यांना हृदयाचा कुठलाच त्रास नाही, आता समजा मला काहीच त्रास नाही, तरी पण माता ललितेला आपल्याला प्रार्थना करायची आहे की हृदयाचा कुठलाही आजार माझ्यापर्यंत येऊ नको किंवा माझ्या कुटुंबापर्यंत येऊ नको, म्हणून तुम्हाला ती सेवा करायची आहे। ज्यांच्यासाठी आहे त्यांनी ती सेवा करू शकता, ज्यांनी नाही येत आपल्यापर्यंत तो दुःख, ते त्रास, कारण आजकाल हार्ट अटॅक एकदम कॉमन झाले। 30 वर्षाच्या मुलांना काय, 8-9 वर्षाच्या मुलांना सुद्धा तो त्रास आहे। म्हणून आपलं स्वतःचं संरक्षण व्हावं म्हणून प्रत्येकाने ललिता सहस्त्रनाम स्तोत्र म्हणायचं आहे। स्वतःसाठी सेवा करायची आहे। मिस्टरांसाठी करू का, याच्यासाठी करू का, प्रत्येकाला आपापली सेवा करायला लावा। आता ते आम्हाला वाचता नाही येत, तर आम्ही काय करायचं, काही प्रॉब्लेम नाही। तुमच्याकडे आता ज्यांच्याकडे नवीन नित्यसेवेचं पुस्तक आहे त्याच्यात पण ललिता सहस्त्रनाम स्तोत्रम आहे, युट्यूबला लावून द्या, त्याच्याबरोबर आपण बोलायचं, उच्चार करा। नाही येत हळूहळू येईल, पण तुम्ही उच्चार करा। आणि ते जे तीर्थ आहे प्रत्येकाने, आता समजा घरातल्या कोणालाच अडचण नाहीये तर घरातल्या महिलेने ते तीर्थ बनवायचं, प्रत्येकाला द्यायचं। ज्यांना अडचण नाही त्यांनी फक्त उद्या सेवा करायची, ज्यांना अडचण आहे त्यांनी 21 दिवस ही लगातार सेवा करायची। मला काय अनुभव येतो ते सांगा। त्याच्याच बरोबर की माझ्या मुलासाठी करू का, प्रत्येकाने पठण करायचं आहे। प्रत्येकासाठी, आपल्या स्वतःसाठी ती सेवा करायची आहे। जे लहान मुलं आहे आपण त्यांच्यासाठी मातेकडे प्रार्थना करायची आहे की त्यांना कुठल्याही प्रकारचा हा त्रास होऊ देऊ नको, पण मिस्टरांना त्यांचं करू द्या, तुम्ही तुमचं करा। माताई आमचे मिस्टर नाही करणार, मग काय करायचं, त्यांना तुम्ही तीर्थ द्या, पण प्रत्येकाने आपल्या संरक्षणासाठी ही सेवा करायची आहे। ललिता सहस्त्रनाम स्तोत्रम अतिशय महत्वाचं आहे। त्याच्याच बरोबर
याचं तीर्थ प्राशन केल्यावर ललिता पंचक स्तोत्रम आहे, हे सुद्धा नित्यसेवेच्या पुस्तकात आहे. आता ते संस्कृतमध्ये आहे आणि प्राकृतमध्ये पण आहे. संस्कृत वाचायला अडचण असेल तर तुम्ही प्राकृतमध्ये सुद्धा वाचू शकता. दोघांपैकी एकदा संस्कृतमध्ये वाचा, नाही तर प्राकृतमध्ये वाचा, पण वाचा. ललिता सहस्त्रनाम स्तोत्रम आवर्जून उद्या वाचायचं आहे. सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा तुम्हाला ते वाचायचं आहे. त्याच्याबरोबर ललिता पंचक स्तोत्र अतिशय सोपं आहे आणि संस्कृतमध्ये आहे, ते पण तुम्ही पठण करू शकता. आता सगळ्यात महत्वाचं, ह्या स्तोत्रांनी खरंच हार्ट मधले प्रॉब्लेम होता का? कारण आपल्याला अर्थात प्रूफ पाहिजे असतं. आपलं कसं होतं खरं सांगू का, आपल्याला ताई तुम्ही आमच्याकडनं पैसे घ्या पण आम्हाला टाइम नका सांगू, आमच्याकडे आम्ही खूप बिझी आहे, असे मेल पण येतात की तुम्ही आमच्याकडनं पैसे घ्या पण आम्हाला तुम्ही एकदम पटपट असं काहीतरी होईल असं काहीतरी सांगा. कुठल्याही देवाला तुमच्याकडनं पैशाची अपेक्षा नाहीये. देवाला तुमच्याकडनं वेळ पाहिजे. देव म्हणतो तू माझं कर, महाराज म्हणतात तू जर माझ्या धामावर आला तर मी तुझ्या कामाला येईल. थोडक्यात काय की देवासाठी वेळ काढा. देवाला असं नाही की आता हे केलं की लगेच ते मिळेल, नाही. देवाला वेळ पाहिजे आहे, देवाला तुमच्याकडनं काहीच पाहिजे नाहीये. म्हणून मी तुम्हाला सांगेल की उद्या सगळ्यांनी आपल्या आयुष्याने खरंच जगाच्या पाठीवर कोणालाही हृदयाचा त्रास येऊ नये हीच मी ललिता मातेचरणी प्रार्थना करते. आणि मी तुम्हाला पण सांगेल उद्याचा दिवस प्लीज महिलांनो स्किप करू नका. मुलांना बसवा, नाहीतर तुम्ही सामूहिक सगळ्यांनी बसायचं, युट्यूबला लावून द्यायचं आणि मग तुम्ही सगळ्यांनी पठण करायचं. सामूहिक केलं तर अतिशय उत्तम, नाही शक्य होतं प्रत्येकाने आपापलं करायचं. आता माझ्या घरात ज्यांना ललिता सहस्त्रनाम स्तोत्रम कंपल्सरी आहे ते पण म्हणायचं आणि ललिता पंचक स्तोत्रम पण म्हणायचं. ज्यांना हार्टचा आजार आहे, काही जे तुम्हाला मी सांगितलं की ब्लॉकेज आहे, टीबी आहे, बीपीचा त्रास आहे, तर त्यांनी काय करायचं आहे, तर त्यांनी आपल्याला उद्याला सुरुवात करायची आणि त्यांनी फक्त ललिता सहस्त्रनाम स्तोत्रमचंच पठण करायचं आहे. तर उद्या तुम्ही सगळ्यांनी ही सेवा करा, आवर्जून कळकळीची विनंती आहे. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. त्याच्यापेक्षा पण जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती जाऊ द्या, कारण उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.